नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त अगदी आनंदात असणार. तर अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आजच्या नवीन मोठ्या व्हिडिओमध्ये. तर मी मागच्या एका लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलं होतं की 15 ऑगस्टच्या दिवशी कशी आमची धावपळ झाली होती ना आवरायची. तर तसंच आज आहे आणि आजचा दिवस सुद्धा अगदी तसाच स्पेशल आहे, कारण आज आपल्या क्रिशाच्या शाळेमध्ये ना सोलो डान्स कॉम्पिटिशन आहे. आणि काय झालं माझ्याकडून माहिती आहे का, मॅमनी तर 8 दिवसापूर्वीच मेसेज केलेला, कारण तयारी करायची असते ना डान्सची वगैरे, ही सगळं आपल्याला घरूनच तयारी करून द्यायची असते. अगदी 2 मिनिटाचा परफॉर्म असतो आणि त्यासाठी तिला छान प्रिपेअर करायचं असतं आणि सगळं काही आपल्याकडेच असतं, डान्स करून घेणं वगैरे. पण आपल्याला काही ते डान्स वगैरे जमत नाही. पण तिला आहे ना यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघून बघून आहे ना छान अशी ती स्टेप बाय स्टेप एकदम परफेक्ट करत होती. 2 मिनिटाचा परफॉर्म असणार आहे. पण मुलांचं कॉम्पिटिशन असलं का त्या दिवशी आपल्याला जरा जास्तच टेन्शन असतं की कसं करणार. पण एकदम मस्त करतात मुलं. जसं मॅमचा रिप्लाय पण येतो आम्हाला. सकाळी तर मला हे जास्त टेन्शन असतं. तिला 1 कप दूध पाजवण्यासाठी ना भरपूर प्रयत्न असतात आणि मग ती दूध पित असते आणि असं रोजचंच असतं बरं का. मैया यशोदा गाणं आहे त्यामुळे तिचे पारंपरिक कपडे येणार. तर घागरा चोली असं छान तिला ड्रेस घालून दिला. बेसिक मेकअप करून घेतला आणि सेट वगैरे काहीच घातलं नाही तिला, फक्त तेवढ्या बांगड्या घातलेल्या आणि हेअरस्टाईल वगैरे काहीच केली नव्हती. फक्त सिम्पल असं समोरून छोटे छोटे 2 वेण्या घालून तिला अशा क्लिप्स लावून दिलेल्या आणि हा होता तिचा फायनल लुक. कसा आहे तुझा डान्स? गाडी येते का नाही क्रिशू? इकडे बघ. मैया यशोदा गाणं म्हटलं की ती अगदी आपल्या डोळ्यासमोर आहे ना बालराधा येते. करायला तर खूप काही अशी हेअरस्टाईल वगैरे करून छान गळ्यामध्ये वगैरे सेट घालून असं पाठवलं असतं तिला, पण आहे ना खूप वेळ असणार आहे. अगदी 1:30 वाजेला ती घरी येणार, तर तोपर्यंत तिला खूप हे सगळं घालून आहे ना बोर होईल. म्हणून मी काही जास्त आवरलं नाही तिचं आणि असं साधं सिम्पल पाठवलं आहे स्कूलमध्ये. चला सगळी कामं आवरून घ्यायची आहे. त्यानंतर मला पण जरा बाहेर जायचं आहे. क्रिशा स्कूलमध्ये गेल्यानंतर आहे घर खूप असं शांत होतं आणि त्यानंतर आहे ना थोड्या वेळानं मला करमतसुद्धा नाही, कारण कामं जर आवरली ना त्यानंतर आहे ना एकदम असं शांतता असते घरामध्ये. असं सगळ्यांच्याच बाबतीत, असं तुम्ही असं किंवा मी. छान फ्रेश वगैरे झाले. त्यानंतर लगेच देवपूजा करून घेतली. स्वच्छ कापडनी देवघर पुसून घेतलं. त्यानंतर दिवा लावला आणि ते व्हाईट असल्यामुळे ना जरा धूप वगैरे लावलं की काळं होतं, त्यामुळे रोजच्या रोज असं छान वरच्या वर तरी क्लीन करून घ्यायचं असतं. रांगोळी वगैरे काढली. देवघर अगदी असं छान प्रसन्न वाटतंय. असंही देवघर प्रसन्नच असतं, पण असं रोज दिवा वगैरे लावल्यानंतर आहे ना फुलं वगैरे फ्रेश वाहिली की देवाला एकदम प्रसन्न वाटायला लागतं. देवपूजा झाली आणि लगेच ना दूध वगैरे गरम करायला ठेवलं. किचन थोडंसं क्लीन करून घेतलं आणि ना क्रिशालच्या टिफिनला आज मसाला इडली दिलेली, तर माझ्यासाठी पण पीठ उरलेलं होतं, तर मला पण मी तेच करून घेते. मी कढाईमध्येच लावते हे भांडं, कारण एवढं मोठं भांडं लावायला काही परवडत नाही आणि 2-4 दिवस झाले तरी आमच्याकडे मसाला इडली म्हणा, साधी इडली म्हणा, हे चालूच असतं. क्रिशाच्या टिफिनसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी असं काही चालूच असतं. त्यामुळे एवढं भांडं भरायला काही परवडत नाही, कारण माणसं कमी आणि एवढे मोठे मोठे भांडे भरतात. मग उगाच ते कंटाळा येतो भांडे बघूनच, त्यामुळे छोटंसं असं करून घेते मी. या इडलीसाठी मी ना मुगाची डाळ आणि तांदूळ हे दोन्ही प्रमाण सारखं घेतलं, भिजायला टाकलं दिवसभर आणि संध्याकाळच्या वेळेस वाटून घेतलं मिक्सरला आणि रात्रभर ते तसंच ठेवलं पीठ. सकाळी उठून आहे ना त्याच्यामध्ये एक फोडणी टाकली, जे तेल गरम केलं आणि मोहरी, जिरं आणि टोमॅटो, आपल्या आवडत्या भाज्या आपण त्याच्यात टाकून घ्यायच्या आणि ते टाकून आहे ना छान असं मी इडली करून घेतली होती. नाश्ता करून घेतला आणि मला मार्केटमध्ये जायचं होतं, म्हणजे थोडंसं खरेदी पण करायची होती आणि पोस्ट ऑफिसमध्ये जायचं होतं. तिथल्या 2-4 लोकांनी ना मला हे केसर वगैरे मागितलेलं, केसर आणि शिलाजीत, तर ते त्यांना देण्यासाठी चाललेली. 2-3 दिवसापूर्वी मागितलं होतं त्यांनी आणि परवा दिवशी माझे दीर आले होते ना, त्यांनासुद्धा पाठवलं होतं. पण तिथे ना ज्यांना पाहिजे होतं ना ते लोकं सुट्टीवर होते, तर त्यामुळे ते काही त्या दिवशी काम झालं नाही आणि आता मी किचन वगैरे स्वच्छ आवरून आहे ना निघते. जसा पावसाळा सुरू झाला आहे ना, तसं आमच्याकडे आहे ना असंच वातावरण असतं. खूप असं ऊन पडतच नाही. अशा वातावरणामध्ये ना बाहेर जायला पण छान वाटतं, कारण ऊन लागायचं अजिबात टेन्शन नसतं.
बघितलं ना तुम्ही किती खराब असा रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी. त्यामुळे ना तिकडे जाण्याचा खरं जास्त कंटाळा येतो. ते काम झालं आणि डायरेक्ट आहे ना क्रिशाच्या स्कूलमध्ये आले आणि इथे कॅन्टीन आणि स्कूल अगदी जवळ आहे दोन्ही पण. तर कॅन्टीनमध्ये गेली. कॅन्टीनमध्ये सामान घेईल म्हटलं, पण तिथे ना खूप असं सामानच नाही जे पाहिजे होते त्या गोष्टी मला मिळाल्याच नाही. क्रिशाला स्कूलमधून घेतलं आणि तिला पण ती म्हणे, "मम्मा मला पण कॅन्टीनमध्ये यायचं आहे." तर म्हटलं, "बाई चल." तर मग तिला पण एक चक्कर मारून आणला. पण ज्यूस वगैरे घ्यायचं होतं, घेतलं तिने. आणि ही मशीन घेण्याची सगळ्यांचीच इच्छा असते आणि माझीसुद्धा आहे. तर मी इथे आलीच होती म्हटलं चला बघून तर घेऊ. तर मग त्याबद्दल थोडीशी माहिती पण काढून घेतली आणि माहिती काढायची म्हणजे कॅन्टीनमध्ये आलीच होती तर म्हटलं चला इथे बघून तर येऊ आपण. कॅन्टीनची प्राईस वगैरे काय आहे तर विचारली मी त्यांना. आज नाही, पण फ्युचरमध्ये घ्यायचंच आहे. तर बरेच लोकांकडे आहे त्यामुळे त्यांना काही एवढं विशेष वाटत नाही आणि आपल्याकडे नाही म्हणून मग मला जरा ते विशेष वाटतं असं. तर त्यानंतर आहे ना मी घरी आले आणि बघा जास्त सामान मिळालं नाही आणि थोडंफार मिळालं होतं ते क्रिशाच्या बॅगमध्ये असं टाकून आणलं आणि हे ट्रेंडिंगमध्ये चालू आहे पाईप क्लीनरची फुलं वगैरे बनवायचं शोपीसमध्ये. तर मी ते घेऊन आले. बघू मला जमतं की काय, नक्कीच प्रयत्न करून बघते मी. आणि घरी आल्यानंतर लागली होती भूक. आता स्वयंपाक तर काही करून गेलेली नव्हती. तर क्रिशाने तिच्या फेवरेट वस्तू आणल्या होत्या म्हणजे मॅगी, ज्यूस वगैरे. तर मॅगी काढली आणि तिचं पण म्हणणं होतं, "मम्मा मॅगी कर." तर आता मॅगी करून घेते दोघींसाठी पण. भूक लागली होती, ऑप्शन पण नव्हतं. एवढ्या अर्जंटमध्ये कसं काय काय खाणार बरं? म्हटलं चला आता मॅगीच करून घेऊ. कॅन्टीनचं कसं आहे ना, तिथे ना एअरफोर्सची खूप फॅमिलीज असतात ना, त्यामुळे ना लवकर तिथलं सामान कलेक्शन झाल्याबरोबर लगेच संपवून जातं 2-4 दिवसामध्ये. तर त्यामुळे ना मला पण एवढं जायचं इंटरेस्ट नसतं तिकडे. पण क्रिशाचा हट्ट होता, "मम्मा ये कॅन्टीनमध्ये आणि मला पण स्कूलमधून घेऊन जा स्कूटीवर." तर तिच्यासाठी मी गेलेली आज खरं तर आणि आणल्या तिच्या आवडीच्या वस्तू. तिला कॅन्टीनचं म्हटलं ना, की खूप आनंद होतो आणि मग कारण की ना तिला अशा समोरच वस्तू दिसतात ना, मग तिच्या हाताने तिला घेता येतात पाहिजे त्या. तसं ती विचारूनच घेते, असं काही पण टाकत नाही बास्केटमध्ये. त्यामुळे तिला आहे ना आनंदच होतो जायचं म्हटलं की. मॅगी लास्ट टाईम केव्हा केली होती ना, ते सुद्धा मला आठवत नाही. कारण आम्ही जास्त मॅगी वगैरे काही असं खात नाही. राहणीमानसुद्धा साधं सिंपल आणि खाणं-पिणंसुद्धा साधं सिंपल आहे आमचं. आणि हा होता दुपारपर्यंतचा रुटीन आमचा. तर संध्याकाळचं रुटीन मी तुम्हाला दाखवते. तर शुक्रवारी संध्याकाळी ना मी काय करते, तर हा मी उंबरठा बसवून घेतलेला आहे. लाकडाचा आहे, सागाच्या लाकडाचा. तर त्याच्यावर मी हळदीचं लेप लावते असं छान एकदम मस्त चहूकडून लावून घ्यायचं. थोड्या वेळपर्यंत तसंच राहू द्यायचं. सुकल्यानंतर आहे ना, मस्त अशी रांगोळी काढून घ्यायची आणि ती रांगोळी काढल्यानंतर त्याच्यात आवडतीचे कलर भरायचे. इतकं छान दिसतं. प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी ना असा प्रयत्न असतो माझा करण्याचा. कारण आहे ना घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्या यावी म्हणून आहे ना मी हे ना बघितलं होतं इंटरनेटवरच आणि मी पण ते फॉलो करते. तुम्ही पण तुमच्या घरात नक्की ट्राय करा आणि खरंच त्याचा रिझल्ट आहे की नाही स्वतः चेक करा तुम्ही. त्यानंतर मी दिवा लावून घेते. बऱ्याच बायका आहे ना रोजच्या रोजसुद्धा करतात. पण ज्यांना जमत नाही ना त्यांनी आठवड्यातून एकदा तरी हे नक्की करा. आणि उंबरठ्यावरती हळदीचं ओलं असतं ना, त्यानंतर रांगोळी काढायला इतकं भारी वाटतं ना. आजचा दिवस, आजची संध्याकाळ अशी होती आमची. तर लाँग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि भेटू पुन्हा एकदा आपण नवीन मोठ्या व्हिडिओमध्ये. चलो तोपर्यंत बाय.